माझे नाव स्मिता. माझे लग्न होऊन नुकताच 1 महिना झाला होता. 15 दिवस सासरी राहून मी परत माहेरी आले होते. माझ्या नवऱ्याशी मी दररोज फोनवर बोलायचे. ते दिसायला अगदी सुंदर व गोड होते व स्वभावाने अगदी प्रेमळ होते. लग्नाच्या पहिल्या 15 दिवसात आमची एक आठवडाभर प्रेमाची भेट झाली होती. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला सासरी गेल्यावर आपल्या नवऱ्याच्या आठवणी येतात. कारण एकटेपणाची सवय तुटते आणि नवऱ्याची साथ मिळत नसल्याने ती हुरळून जाते. म्हणून दिवसातून 2-3 वेळा आम्ही एकमेकांना प्रेमाने फोन करायचो. आज माझा नवरा मला घेण्यासाठी माझ्या माहेरी येणार होता. मला माहेरी येऊन 1 महिना झाला होता. 1 महिन्यानंतर नवऱ्याला भेटण्याची आतुरता माझ्या मनात अधिक वाढली होती. माझ्या घरात मी, माझी आई व माझा लहान भाऊ असे फक्त 3च लोक राहत होतो. माझ्या भावाचे नाव प्रवीण होते. त्याचं वय 1 वर्ष होतं. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास माझ्या नवऱ्याचे आगमन आमच्या घरी झाले. माझ्या नवऱ्याने पाहून मी गालातल्या गालात हसू लागले. 1 महिन्यानंतर आमची फोनवर फक्त बोलचाल होत होती. पण आता त्यांना समोर पाहिल्यावर माझ्या मनात एक वेगळीच उत्कंठा निर्माण होऊ लागली होती. घरात मी, आई होतो. भाऊ हा ट्युशनला गेला होता. माझ्या नवऱ्याचे नाव रोहित होते. ते सोफ्यावर बसले आणि त्यांच्यासाठी मी एक ग्लास पाणी आणला. किती दिवसांनी एकमेकांना समोर आम्ही आलो होतो अशी दोघांनाही भावना होत होती. तेही माझ्याकडे एकटेक नजरेने पाहत होते. मीही त्यांना समोर बसून न्याहाळत होते. आमची ही एकमेकांबद्दलची भेटण्याची आतुरता समोरासमोर बसून अधिकच वाढत होती. काही वेळात आईची विचारपूस झाल्यानंतर आई चहा करण्यासाठी किचनमध्ये गेली आणि मी त्यांच्या हातातील ग्लास घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्याजवळ जाताच त्यांनी त्यांचा हात माझ्या कमरेभोवती फिरवला. त्यांच्या हाताचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा व तरंग देऊन गेला. असं वाटत होतं की आपण दोघांनी हातात त्याचा चेहरा घ्यावा आणि ओठोठावर ठेवावे. पण अजून ती वेळ आली नव्हती. मी मनाला सावरत खाली ग्लास घेऊन किचनमध्ये गेले आणि चहाचे कप घेऊन त्यांच्याकडे परत आले. ते चहा पित असताना माझं लक्ष त्यांच्या ओठावर होतं. त्यांचे ओठ रस घेऊन मला 1 महिना झाला होता. लग्नानंतरची मजा मी 1 आठवडाभर त्यांच्यासोबत घालवली होती. त्यांची आठवण माझ्या डोळ्यांसमोर त्यांना पाहून पुन्हा ताजी झाली होती. काही वेळाने माझा भाऊही ट्युशनवरून घरी आला होता. मग मी त्याचा चहाचा कप घेऊन किचनमध्ये गेली आणि स्वयंपाकाची आखणी मी व आई पाहू लागलो. आई म्हणाली, आता नॉर्मल जेवण बनवू. उद्या थोडे गोड जेवण आपण रोहितसाठी करू. कारण तेही प्रवास करून दमलेले असतील. त्यांना बरं वाटेल. प्रवासाने ते दमले होते. सासरचे घर व माहेर याच्यात 20 किलोमीटरचे अंतर होते. अर्ध्या तासानंतर रोहित व प्रवीण हे फिरून घरी परतले होते. रोहित व प्रवीण हे जेवणाला बसले. रोहितला मसालेदार भाज्या जेवायला आवडतात म्हणून आईने मटर पनीर त्यांच्यासाठी बनवली होती आणि ती छान झाली होती. रोहित अगदी पोट भरून जेवले. त्यानंतर ते टीव्ही पाहण्यासाठी पुढच्या हॉलमध्ये बसले आणि मी व आई किचनमध्ये जेवायला बसले. ते मला समोर दिसतील अशा ठिकाणी मी बसले होते. मी जसं तोंडात घास टाकत होते तसं माझं लक्ष रोहितकडे होतं. अधूनमधून रोहितही माझ्याकडे एकटक पाहू लागला होता. त्याची नशिली नजर मला अजून गढूळ करत होती. आम्हा दोघांच्याही मनात एकच उत्कंठा निर्माण होऊ लागली होती. एवढ्या महिन्यानंतरची जी दूरी होती ती जवळी कधी होईल याची वाट आम्ही दोघे पाहू लागलो होतो. रोहित व प्रवीण यांच्या झोपण्याची व्यवस्था पुढच्या हॉलमध्ये केली होती आणि मी व आई बेडरूममध्ये झोपायचो. काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर प्रवीणला झोप लागली होती. रोहित अजूनही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. मलाही आईजवळ झोप लागत नव्हती. मला फक्त रोहितच्या भेटीची वाट पाहत होते. रात्रीचा 1 वाजला होता. आईही झोपली होती. मला अजूनही झोप लागत नव्हती. मी हळूच उठून रूम बाहेर आले आणि हॉलमध्ये रोहित काय करत आहे ते पाहू लागले. रोहित अजूनही मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता आणि शेजारी प्रवीण झोपला होता.
रूममध्ये सर्वत्र अंधार होता. फक्त रोहितच्या मोबाईलच्या उजेडात त्याचा चेहरा मला दिसू लागला होता. हळूहळू आवाज न करता मी रोहितच्या पायाला गुदगुल्या केल्या. असे वाटले की त्याच्या पायावर उंदीर गेला असावा. म्हणून ते पटकन उठले. मी त्यांना पाहून हसू लागले. मोबाईलचा उजेड त्यांनी माझ्या चेहऱ्यावर केला. मी तोंडावर बोट ठेवून त्यांना सांगू लागले, आवाज करू नका. इतके दिवसांची तमा आमच्या दोघांमधली आता संपणार होती. रोहितनेही आपला मोबाईल बंद केला. हळूच आम्ही त्या ठिकाणाहून उठून दुसऱ्या रूममध्ये गेलो. माझ्या घरातली दुसरी खाली स्टोअर रूम सारखी होती, म्हणून त्या ठिकाणी आम्हा दोघांना फार अडचण वाटू लागली. म्हणून आम्ही परत ज्या ठिकाणी रोहित झोपला होता त्या ठिकाणी आलो. प्रवीण अजूनही झोपेत होत्या. इतक्या महिन्याची झालेली प्रतीक्षा आता प्रेमात बदलत होती. ही वेळ त्याला व मला वाया घालवायची नव्हती. रूममध्ये चालू असलेला पंखाही मी बंद केला. रोहितनं माझा चेहरा दोन्ही हातात पकडला. हळूहळू माझे ओठ आता त्याच्या ओठांना जोडले गेले. मला त्याच्या मानेवरची सत्ता राहिली नव्हती. मी लगेच आपले ओठ रोहितच्या ओठांवर ठेवले. माझ्या ओठांचा स्पर्श त्यांच्या ओठांना झाला. एक वेगळाच तरंग माझ्या मनात निर्माण होऊ लागला होता. काही वेळ आम्ही एकमेकांना मिठीत भरून प्रेम करू लागलो. हळूहळू रोहितचे हातही माझ्यावर फिरू लागले होते. काही वेळाने मन भरून प्रेम केल्यानंतर आम्ही आमचे बाजूला ठेवून दोघंही चिंब झालो होतो आणि तब्बल 30 मिनिटांपर्यंत आम्ही दोघे एकमेकांसाठी प्रेमासाठी शांत झालो. काही वेळ मी रोहित सोबतच त्याच ठिकाणी झोपले. नंतर त्या ठिकाणाहून उठून मी आई शेजारी जाऊन झोपले. इतक्या दिवसानंतर आज मला गाढ झोप लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे उशिरा उठले होते. आज माझा चेहरा अगदी ताजा व फ्रेश दिसत होता. मज्जा पाहण्यासाठी पुढच्या हॉलमध्ये गेले. रोहित अजूनही झोपला होता आणि प्रवीण कॉलेजला जाण्यासाठी तयार झाला होता. त्यानंतर मी किचनमध्ये आई काय करते आहे हे पाहण्यासाठी गेले. तेव्हा आई माझ्याकडे पाहून म्हणाली, स्मिता, आज फार आनंदित दिसतेस. नवरा आला आहे म्हणून फार आनंद झाला आहे वाटतं तुला, आई म्हणाली. नाही ग, वेगळी गोष्ट असते. काही दिवसांनी जर एखादी गोष्ट हवी असेल, ती जर एकाच वेळी मिळते तेव्हा तिचा आनंद वेगळाच असतो. म्हणून आज फार मस्त वाटतंय, आळस देऊन मी आईला सांगू लागले. त्यावर आई म्हणाली, लवकर तयार होय, जावई बापू उठतील. हो हो, मी जाते आई. तयार होण्यासाठी मी निघाले. काही वेळाने रोहितही झोपेतून उठले. मी त्यांना फ्रेश होण्यासाठी सांगितले. तेव्हा रोहित बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. मी त्यांच्यासाठी गरम पाणी व टॉवेल घेऊन बाथरूमकडे निघाले. बादलीत पाणी टाकून झाल्यावर रोहितने माझा हात ओढून मला बाथरूममध्ये नेले आणि त्याच ठिकाणी आम्ही एकमेकांसोबत पुन्हा भरभरून प्रेम करू लागलो होतो. रोहितच्या हाताचा स्पर्श माझ्या अंगाला होता. माझ्या मनात शरीरात एक वेगळाच तरंग निर्माण व्हायचा आणि मला त्याच्या सहवासाची उत्कंठा निर्माण व्हायची. रोहित माझ्यावर भरभरून प्रेम करायचे. मला कोणत्याही गोष्टीची कमी ते जाणू देत नसत, म्हणून मीही त्यांच्या मनाविरुद्ध वागत नसे. त्यांना जे आवडतं ते मी त्यांच्यासाठी नेहमी करायला तयार असे. आज मी व आईने मिळून रोहितसाठी बासुंदी पुरीचे जेवण दुपारच्या वेळेस ठेवलं होतं. रोहितला बासुंदी खूप आवडते, म्हणून आईला मी आग्रह केला होता. रोहितने दुपारचे जेवण करून खूप छान आराम केला. आई जागी होती, म्हणून मला दुपारच्या वेळेस रोहित सोबतचे वेळ घालवता आला नाही. 2 दिवसानंतर मलाही माझ्या सासरी परत जायचे होते, पण जोपर्यंत रोहित इथे होता तोपर्यंत आम्हा दोघांनाही एकमेकांची संधी सोडायची नव्हती. संध्याकाळी प्रवीण घरी आल्यावर रोहित यांना बाहेर फिरायला नेले. काही वेळासाठी आमचे शिवावर असलेले शेत ते तिकडे फिरायला गेले. रात्रीच्या वेळेस मी व आईने मिळून हलके जेवण बनवले होते, कारण दुपारी थोडे जड जेवण झाले होते. म्हणून आहारात तिखट खिचडी करून जेवण केलं. त्यानंतर आपापली जागा टाकून आम्ही झोपलो. रोहित कालप्रमाणे पुढच्या हॉलमध्ये प्रवीण सोबत झोपला होता आणि बेडरूममध्ये आई सोबत मी झोपले होते. दुपारी माझी झोप झाली नसल्याने मला रात्री लवकर झोप लागली. इकडे रोहित अजूनही मोबाईलमध्ये व्यस्तच होते. रात्रीचे 2 वाजले होते. रोहित अजूनही माझी वाट पाहत होता,
पण मी गाढ झोपेत होते. रोहित हळव्या पावलांनी आमच्या बेडरूममध्ये आले. रूममध्ये सर्वत्र अंधार होता. त्याला वाटले की बेडरूमच्या एका कोपऱ्यात मी झोपले असावे, म्हणून माझ्या शेजारी रोहित आले. पण त्या ठिकाणी मी नसून माझी आई होती. रोहित जसा माझ्यासोबत करायचा तसे आई सोबत करू लागला होता. पण आईने आवाज न करता रोहितचा आनंद घेत राहिली. माझ्या वडिलांना जाऊन बरीच वर्ष झाली होती. आईला त्या गोष्टी कधीतरी हव्याशा वाटत असाव्यात, पण रोहितला आणि माझ्या आईमध्ये काही साम्य वाटले नाही का? तो उसाच्या भरात मला समजून आईवर भरभरून प्रेम करू लागला आणि आईही त्याच्या प्रेमाचा आनंद घेऊ लागली. काही वेळाने दोघांचे अंग पुन्हा चिंब झाले आणि शांत होऊन आपापल्या जागेवर झोपले. सकाळी मी लवकर उठले होते तेव्हा आई गाढ झोपेत होती. मी आईला उठवले. आई उठ, 7:30 वाजले. आईने लगबगीने कपडे बदलून काही मिनिटात बाथरूम मधून तयार होऊन बाहेर पडली आणि नंतर मीही फ्रेश होऊन बाहेर आले. त्यानंतर 7:30 वाजल्याच्या सुमारास मी रोहितला उठवायला त्यांच्याजवळ गेले. रोहित उठ, मी त्यांना फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जाण्यास सांगितले. तेव्हा रोहित मनातल्या मनात म्हणाला, अगं आज लवकर उठवलेस तू, अजून 8च वाजले आहेत. रोहित घड्याळ पाहून म्हणाला, अरे बापरे, आज तर मला फार उशीर झाला. त्यावर स्मिता म्हणाली, आज घरात सर्व उशिरा का उठले असावे? काल रात्री उशिरा झोपले होते का तुम्ही? रोहित म्हणाला, नाही, आपण जसं दिवसभर झोपतो तसं. पण काल रात्री तू मला फार गाढ झोप लागली होती. मी गाढ वाटत होते का? हे काय नवीन कारण झाले? अगं रात्री मी तुमच्या रूममध्ये आलो. रूममध्ये अंधार होता आणि पलंगाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात तू झोपली होतीस ना स्मिता? त्यावर स्मिता म्हणाली, नाही, मी तर पलंगाच्या उजव्या बाजूला झोपले होते. डाव्या बाजूला कोण होतं? मग रोहित म्हणाला, डाव्या बाजूला काय झालं? अरे प्रॉब्लेम झाला का? अगं नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मला वाटले तू पलंगाच्या डाव्या बाजूला आहेस, म्हणून मी रात्री तुझ्याजवळ आलो होतो. पण आता तू सांगतेस की मी त्या ठिकाणी नव्हते, तर मग त्या ठिकाणी तुझी आई होती. त्यावर स्मिता म्हणाली, तू काही केलंस तर नाही ना? रोहितने उत्तर दिले, मी ते सर्व केलं जे तू माझ्याकडून करून घेतेस. स्मिताने लगेच तोंडाला हात लावला आणि ती रोहितच्या पाठीवर मारू लागली. हे काय केलंस रोहित? तू एकदा मला उठवायला हवं होतंस. अगं पण तुझ्या आईनेही मला नको म्हणू नये का? मला वाटलं होतं की त्यांनाही तेच हवं होतं. रोहितने मुकाट्यानं तोंड खाली घातलं. तो बाथरूम मध्ये आंघोळ करायला गेला आणि मी किचनकडे आईला पाहण्यासाठी आले. आईचा चेहरा अगदी आनंदी दिसत होता, म्हणून आई सकाळी उशिरा उठली होती. इतक्या वर्षानंतर वडिलांची कमतरता तिला माझ्या नवऱ्याकडून पूर्ण करता आली होती. अशा प्रकारे रोहितने मला समजून त्याच्या सासूशी प्रेमाची रात्र घालवली होती. मी किचनमध्ये आईकडे पाहताच तिने लगेच डोळे वेगळे केले. तिच्या डोळ्यावर समाधानाची हलकीशी रेषा होती. मी काही बोलण्याच्या आतच ती म्हणाली, रोहित, स्मिता, तू अजून तयार झाली नाहीस? जा, लवकर जा, रोहितला नाश्ता करायचा आहे. तिच्या आवाजात काही वेगळाच संयम होता. मी काही बोलू न देता तिने मला हाकलून दिले. मी थाबकले. मनात हजारो प्रश्न होते. राग होता, संताप होता, पण त्याचबरोबर एक विचित्र करुणाही होती. आईने आयुष्यभर जी उणीव सोसली ती कदाचित काल रात्रीच्या या प्रसंगाने हलकी झाली असेल. पण हे जे झाले ते बरोबर होते का? मी मनातल्या मनात हरवले. रोहित बाथरूममधून बाहेर आला. त्याचा चेहरा पाहून माझा राग पुन्हा उफाळला. तो माझ्याकडे पाहताच त्याचे डोळे जमिनीवर स्थिरावले. तो शब्द न बोलता थेट हॉलमध्ये गेला. प्रवीण अजूनही कॉलेजला निघाला नव्हता. त्याने आवर्जून विचारले, ताई, जावयाजींना काय वाटलं? उठायला उशीर झाला ना? मी काही उत्तर देईन तोच रोहित म्हणाला, हो, बराच उशीर झाला. काल रात्री उशिरा झोप लागली. त्याचा आवाज ऐकून मी थोडी हेलपाटूनच गेली. नाश्ता झाल्यावर प्रवीण कॉलेजला निघून गेला. आई म्हणाली, स्मिता, तू रोहित सोबत घरी जाण्याची तयारी कर. मी स्वयंपाकात आहे. मी हॉलमध्ये आले. रोहित खिडकीपाशी उभा होता. त्यानं माझ्याकडे पाहिलं. स्मिता, मला फार वाईट वाटतंय. मी काय बोलावं ते सुचत नाही, पण तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही
माझी चूक झाली. अंधार होता. मला वाटलं तू आहेस, पण तुझ्या आईनेही. त्याचा आवाज खोकला. मी त्याच्याकडे पाहिलं. रोहित, आता जे झालं ते झालं, पण पुढे काय? आपण जसंच्या तसं राहू शकतो का? आईबद्दल मनातलं काही बाळगून राहशील का? रोहितनं डोकं हलवलं नाही. मी तिच्याकडे कधीही तशा नजरेने पाहिलं नाही. पण कालची घटना मी विसरू शकेन का? तिला कसं तोंड द्यायचं? मी काही बोलणार तोच आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने दोघांकडे पाहिलं. काय ग, गप्पा मारताय? तिच्या चेहऱ्यावर काहीही वेगळं नव्हतं. ती रोहितकडे वळली. रोहित, तुला गोड जेवायचं होतं ना? मी बासुंदी करते. तू आज परत जाणार आहेस ना? मग जेवूनच जा. रोहित गडबडून म्हणाला, हो 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 आई. त्याने आई शब्द जणू काही विशेष आग्रहाने उच्चारला. आईच्या ओठावर हसू खेळले, पण ती काही बोलली नाही. मी मात्र तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे जणू काही सांगत होते, हे सगळं संपलं, पुढे वाटचाल करायची आहे. दुपारचे जेवण झाल्यावर रोहितने आपली बॅग भरली. आईने त्याला जवळ बोलावून हातात काही पैसे दिले. हे घे, तुझ्या आईसाठी गोडाईचे सांग. मी लवकरच भेटायला येईन. रोहितने ते हातात घेतले. आई, तुम्ही अशी का? आम्हाला काही लागत नाही. आई हसली. मुलगा झालास तर माझाही. आता चल, स्मिता तुझ्यासोबत येईल. गाडीत बसताना मी मागे वळून पाहिले. आई उंबरठ्यावर उभी होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. रोहितने गाडी सुरू केली. थोड्या अंतरावर गेल्यावर तो म्हणाला, स्मिता, मला तुझी माफी हवी, पण एक गोष्ट सांग. तुझी आई, ती खरंच आनंदी आहे ना? काल रात्री तिला जे हवं होतं ते मिळालं असेल का? मी तिच्याकडे कधीही तसं पाहिलं नाही, पण ती त्या रात्री काहीच बोलली नाही. शांत राहिली. म्हणजे तिला ते हवं होतं का? मी काही क्षण शांत बसून म्हणाले, रोहित, मी आईला विचारलं नाही, पण तिने आज सकाळी जसा व्यवहार केला तसा तो फार सहज होता. कदाचित तिला त्या एका रात्रीची वर्षाची उणीव भरून निघाली असेल, पण आपण तिच्याशी पूर्वीसारखेच वागायचे या गोष्टीचा कधीही उल्लेख करायचा नाही. तिनेही तसाच केला. रोहितने होकार दिला. पुढचा प्रवास मौनात गेला. सासरी पोहोचल्यावर सासू सासऱ्यांनी आमचे स्वागत केले. सगळं पूर्ववत सुरू झालं. पण त्या रात्रीची घटना आमच्या तिघांच्याही मनात कोणतरी हलक्या हाताने रेखाटलेल्या चित्रासारखी राहिली. ती कधी शब्दात उमटली नाही. फक्त दर महिन्याला मी माहेरी जाताना रोहित मला सोडायला यायचा. आईच्या हातात काहीतरी देऊन जायचा. आई त्याला माझा मुलगा म्हणायची आणि त्याच्या पाठीवर हात ठेवून आशीर्वाद द्यायची. एके दिवशी संध्याकाळी आई फोनवर म्हणाली, स्मिता, तुला माहिती आहे का, मी आता त्या रात्रीला आभार मानते. तो प्रसंग नसता तर मी आयुष्यभर त्या उणिवेसाठी कोणाला तरी दोष देत राहिले असते. पण त्या रात्रीनंतर मला समजलं, मी अजूनही जगू शकते. आणि तुझा रोहित माझ्यासाठी फक्त जावाई नाही, तर खरंच मुलगा आहे. तिच्या आवाज कृतज्ञता होती. मी काही बोलले ना, तोच रोहित मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आईला सांग, ती काळजी करू नकोस, आम्ही तिच्यासाठी नेहमीच आहोत. ही घटना आमच्या आयुष्यातील एक अध्याय ठरली. ती कधी उघडा झाली नाही, पण त्याने आमच्यातील नाती अधिक घट्ट केली. आईच्या आयुष्यातील तो एकटेपणा त्या रात्रीनंतर हलका झाला आणि रोहितने मला दिलेला शब्द पाळला. तो आईकडे पूर्वीसारखाच आदराने पाहत राहिला, पण त्यात आता स्वतःची एक अशी ओढ होती. आणि मी दोघांमध्ये सेतू बनून राहिले. कारण प्रेम हे फक्त एका रात्रीचे नसते, तर आयुष्यभराच्या समजूतदारपणाचे असते. सुरुवातीला तो प्रसंग जसा घडला तसा तो आपण तिघांनी कधीही बोलून दाखवला नाही, पण त्याने आमच्या नात्यातील एक नवी पैतरंकस निर्माण केली. रोहित आल्या माझ्या माहेरी येताना आईसाठी काही ना काही आणायचा. तिला आवडणाऱ्या बांगड्या, गरम गरम पोळ्याची डबल रोटी, कधी तिच्या आवडीची बुकं. आईही त्याच्यासाठी खास मटर पनीर बासुंदी करून ठेवायची. मी बघत राहिले. ते दोघं जण एकमेकांशी बोलताना कधीही त्या रात्रीचा उल्लेख करत नसत, पण त्यांच्यातला संवाद आता पूर्वीपेक्षा जास्त सहज झाला होता. माझ्या लग्नाला 6 महिने झाले. माझी सासरची माणसंही माझ्यावर प्रेम करायची. सासूबाईंनी एकदा मला हळूच विचारलं, स्मिता, तुझी आई एकटीच राहते ना? तिला कधी एकटेपणा जाणवत नाही?
मी म्हणाले, तिला सवय झाली, पण आता मी रोहित सोबत नियमित भेटायला जाते. सासूबाई म्हणाल्या, बरं, पण जर तिला कधी मनाशी बोलायचं असेल तर माझ्याशीही बोलू शकते. त्या दिवसापासून माझी आई आणि माझी सासू यांच्यातही फोनवर गप्पा रंगू लागल्या. दिवाळी आली. यंदा मी नवरी म्हणून पहिली दिवाळी साजरी करणार होते, पण माझ्या मनात आईची चिंता होती. रोहितने माझं मन वाचलं. स्मिता, आईला एकटीला सोडून आपण दिवाळीत मजा करू शकत नाही. तू सांग, आईला एकटे बोलवायचं का? मी हतबलपणे म्हणाले, पण सासूबाईंना काय वाटेल? रोहित हसला. माझी आई खूप समजूतदार आहे, मी तिला सांगतो. सासूबाईंनी केवळ होकार दिला नाही तर उत्साहाने म्हणाल्या, अगं किती दिवस झाले तिला एकटं राहून, आता येऊ दे इकडं. आपण सर्वांनी मिळून मग दिवाळी साजरी करू. आईला फोन केला तेव्हा ती सुरुवातीला नम्रपणे नकार देत होती, पण रोहितने फोन घेऊन आग्रह केला, आई, तुम्ही नाही आलात तर स्मिताची दिवाळी अधुरी राहील आणि माझीही. आईचा आवाज थोडा भरला आला. ती म्हणाली, बरं, येते. दिवाळीत आई आमच्या सासरी आली. सासूबाईंचं तिचं अगदी मानपूर्वक स्वागत केलं. दोघी एकमेकांविषयी गप्पा मारल्या बसल्या. स्वयंपाक केला, फराळ केलं. रोहित आईला नेऊन शहरातल्या सर्व मोठ्या दुकानात फिरून आणला. तिला नवीन साडी, दागिने घेऊन दिले. आई त्या दिवशी खूप खुश होती. रात्री सगळे झोपल्यावर मी आणि आई बाल्कनीत बसलो. तिने माझा हात हातात घेतला. स्मिता, तू खूप भाग्यवान आहे. रोहित सारखा तुला नवरा मिळाला. सासरची माणसंही प्रेमळ आहेत. मी विचारलं, आई, तू खुश आहे ना? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. हो ग, आता मी खरंच खुश आहे. त्या रात्रीची ती गोष्ट मला पुन्हा जगायला शिकून गेली. तुझ्या वडिलांना गेल्यावर मी आयुष्य थांबून बसले होते, पण ती घटना नसती तर कदाचित माझ्या मनातलं बंदिस्त करून राहिले असते. तुझ्या रोहितने माझ्यातली बाई पुन्हा जिवंत केली. आणि आता सासूबाई, तुझी सासू, तिने मला आपल्या घरचं केलं. मी कधी एकटी नाही हे मला जाणवलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आईला मिठी मारताना मी म्हणालो, आई, तू कधीच एकटी नाहीस. आम्ही सगळे तुझ्यासाठी आहोत. दिवाळी संपली आणि आई परत गेली, पण आता ती सहजपणे ये-जा करू लागली. सासूबाईंनी तिला एक खोलीही कायमसाठी तयार करून ठेवली. आता हेही तुझं घरच आहे, असं त्या म्हणाल्या. काही महिन्यांनी मी गरोदर राहिल्याचं समजलं. घरात आनंदाचं वातावरण होतं. रोहित माझ्यापेक्षा जास्त काळजी करायचा. आईच्या कानावर ही बातमी गेली तशी ती लगेच धावत आली. तिने सासूबाईंना सांगितलं, मी काही दिवस इथेच राहते. स्मिताची काळजी घ्यायची आहे. सासूबाईंनी आनंदाने मान डोलावली. त्या 9 महिन्यात आई आणि सासू यांची जोडी खूपच जमली. दोघी मिळून मिसळून माझ्या काळजी घ्यायच्या. रोहित रात्री उशिरा ऑफिसमधून आला तरी प्रथम मला विचारायचा, कसं आहे, काही लागतं का? मी त्याला आईजवळ झोपलेलं पाहून हसायची. प्रसूतीची वेळ जवळ आली. मला एका पहाटे प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. रोहित घाबरून गेला, पण आई आणि सासूबाईंनी शांतपणे सगळी व्यवस्था केली. हॉस्पिटलमध्ये मुलगी झाल्याचं समजताच रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने माझा हात घट्ट पकडला. स्मिता, तू खूप मोठी आहेस. मी हसले. आता आपण तिघजण आहोत. घरी आल्यावर मुलीचं नाव ठेवण्याचा विषय निघाला. रोहित म्हणाला, तुझ्या आईचं नाव असावं. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, आईने जे मला दिलं ते मी विसरू शकत नाही. तिने मला माझ्यातली ममता ओळखायला शिकवलं. म्हणून या मुलीचं नाव मृणाल ठेवू. तुझ्या आईचं नाव आहे ना? माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी होकार दिला. आईला जेव्हा समजलं तेव्हा ती रडली. तिने रोहितच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तू मला जे दिलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. रोहित तिच्या पाया पडला. आई, तूही मला जे दिलंस ते मी विसरणार नाही. ते दोघं एकमेकांकडे पाहत होते आणि मी बाजूला उभे होते. त्या क्षणी मला खरंच वाटलं की प्रेमाला कधीही व्याख्या गरजेची नसते. ते फक्त नात्याचे पूल बांधत राहतं. मृणाल आता 2 वर्षाची झाली आहे. तिचे डोळे रोहितसारखेच आहे, हसू माझ्यासारखे. आई आता बहुतेक वेळा माझ्याच घरी असते. सासूबाईंनी तिला भावी म्हणून हाक मारायला सुरुवात केली. दोघी एकमेकींच्या सोबतीने इतक्या रमल्या की मी आणि रोहित कधी कधी गप्प बसून त्यांच्याकडे पाहतो.
रोहित एकदा म्हणाला, स्मिता, आपल्याला दोन आया मिळाल्या, हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या रात्रीचा प्रसंग आमच्यासाठी फक्त एक स्मृती ठरला. त्याला कधी शब्द दिले नाही, पण त्याने आमच्या आयुष्यातला एकटेपणा हरवला. कधी कधी मी विचार करते, जर ती रात्री रोहित मला समजून माझ्याजवळ आला नसता किंवा आईने तो प्रसंग स्वीकारला नसता, तर कदाचित सगळं कसं वेगळं झालं असतं. पण जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. कारण प्रेम फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नसतं, ते सगळ्या नात्यांना समृद्ध करतं. आज मृणाल आईच्या मांडीवर बसून गप्पा मारते आहे. रोहित ऑफिसला गेलाय, सासूबाईच्या स्वयंपाकघरात आहेत. मी हॉलमध्ये बसून हे सगळं पाहते. आई मला हाक मारते, स्मिता, ये ग, मृणाल तुझ्याशी बोलायची आहे. मी हसत त्यांच्याकडे जाते. हेच माझं आयुष्य आहे, सगळ्यांच्या प्रेमानं विणलेलं, कधी शब्दात न बोललेलं, पण हृदयात घट्ट रुतलेल्या गोष्टींना समृद्ध झालेलं. मृणाल आता 4 वर्षाची झाली. तिची बडबड, तिचे प्रश्न, तिची धावपळ यामुळे घरात सगळीकडे गजबटाट असायचा. सासूबाई आणि आई या दोघेही तिच्यात रमून गेल्या होत्या. रोहित म्हणायचा, या घरात आता माझं स्थान 5वं झालंय. पहिला नंबर मृणालचा, मग स्मिता, मग दोन्ही आई, मग शेवटी मी. मी हसून म्हणायचे, तुला कळलं ते बरं झालं. पण आयुष्यात सगळं सुरळीत असं काय कधी चालतं का? एक दिवस सकाळी आई अचानक उठली नाही. मी हॉलमध्ये गेलो तर ती सोफ्यावर डोळे मिटून बसली होती. चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा होत्या. आई, काय झालं? मी घाबरून विचारलं. तिने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही ग, जरा चक्कर आली. उठते, पण ती उठताना पुन्हा बसली. रोहितने लगेच डॉक्टरांकडे नेण्याची तयारी केली. तपासणीत समजलं की आईच्या ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे आणि हृदयाशी संबंधित काही तपासण्या करायच्या आहेत. डॉक्टर म्हणाले, सध्या धोका नाही, पण तिला एकटं सोडून ठेवू नका आणि तणाव नको. आईला घरी आणल्यावर ती नेहमीपेक्षा शांत होती. रोहित तिच्याजवळ बसला. आई, आता तुम्ही कायम इथे राहणार, मागे जाऊ नका. आई म्हणाली, बाळा, मी तुमच्यावर ओझं नको. रोहितने तिचा हात हातात घट्ट पकडला. तुम्ही ओझं नाही, आमची लक्ष्मी आहात. त्या दिवसापासून आई कायमची आमच्याकडे राहायला लागली. सासूबाईंनी तिच्यासाठी स्वतंत्र खोली तर केलीच होती, पण आता तिला विश्रांती मिळावी म्हणून सगळ्यांनी तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. दोघींच्या नात्यात अजून गोडवा आला. एके दिवशी संध्याकाळी आई बाल्कनीत बसून दूर कुठेतरी पाहत होती. मी तिच्याजवळ गेले. आई, काय विचार करतेस? तिने हळू आवाजात सांगितलं, स्मिता, तुझ्या वडिलांना गेलेला आता 12 वर्ष झाली. त्या दिवसापासून मी जगणं थांबवून बसले होते. पण त्या रात्री रोहितच्या त्या भोळ्या चुकीनं मला माझं अस्तित्व जाणवलं. मी एक बाई आहे, मला हवंसं वाटणं साहजिकच आहे. तो प्रसंग मी कधी विसरू शकणार नाही, पण तो माझ्यासाठी कधी अपराध नव्हता, तो एक उपचार होता. तिचं बोलणं ऐकून मी गप्प बसले. तिने पुढे सांगितले, आता मृणाल मोठी होते, मला सगळं शिकवायचंय, पण ही गोष्ट तिला कधी सांगू नकोस. ती फक्त आपल्या आयुष्यापुरतीच राहू दे. रोहितला सांग, मी त्याची कायम ऋणी आहे. त्या रात्री मी रोहितला हे सगळं सांगितलं. तो बराच वेळ गप्प होता. मग म्हणला, स्मिता, मला त्या रात्रीची लाज वाटायची, पण आता वाटतंय ती लाज नव्हती, ती एक देणगी होती. आईने तशी स्वीकारली नसती तर मी कधीच माफ करू शकलो नसतो. पण तिने मला माफीची गरजच ठेवली नाही. तिने मला मुलगा बनवलं. काही महिन्यांनी आईची तब्येत स्थिर झाली. तिने सासूबाईंना सांगितलं, वहिनी, आता मी थोडं माझ्या घरी जाऊन येते. मी साफसफाई करायची आहे, शेजारी पाहायचे आहे. सासूबाई म्हणाल्या, बरं, पण एकटीनं जाऊ नकोस, रोहित सोडून येईल. रोहितने लगेच तयारी केली. आईच्या घरी गेल्यावर तिने मला हाक मारली, स्मिता, तुझ्या वडिलांची पूजा करायची आहे, दोघांनी या. आम्ही तिघजण पूजेसाठी बसलो. आईने आरती केली. मग ती म्हणाली, तुमच्या बाबांना सांगते, मी आता सुखात आहे. माझ्या मुलीने मला नवे आयुष्य दिले, माझ्या जावयाने मला मान दिला, त्यांच्यावर कृपा असू दे. तेव्हा पहिल्यांदा रोहितने आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. जग बाळा, तू जे दिलंस ते मी हृदयात साठवलं. कधी कुणाला सांगू नकोस, पण मी तुझी आई आहे आणि राहीन. परत येताना गाडीत रोहित म्हणाला, स्मिता, आज माझ्या मनाला सगळा भार हलका झाला. आईनं मला जे दिलं ते शब्दात सांगता येणार नाही.
मी त्याचा हात हातात घेतला. आपण सगळेच एकमेकांचे ऋणी आहोत, पण या ऋणात फक्त प्रेम आहे, विकार नाही. आता मृणाल शाळेत जाऊ लागली आहे. ती आजीला म्हणते, आजी तू माझ्यासोबत शाळेत येशील का? आई हसते, हो, पण तुला शिकवायला शिक्षिका आहे ना. मृणाल म्हणते, पण तू सांगतोस ना गोष्टी, तसे शिक्षिका सांगत नाही. तिचं बोलणं ऐकून सगळे हसतात. एकदा मृणालने मला विचारलं, आई तुझी आई म्हणजे माझी आजी, बाबांची आई म्हणजे माझी दुसरी आजी, पण दोघी आजी एकत्र कशा राहतात? मी तिला समजावलं, कारण त्या दोघी बहिणी आहेत. मृणालनं विचारलं, पण त्यांचं लग्न वेगळं वेगळं झालं ना? मी हसले, हो, पण नाती फक्त रक्ताची नसतात, प्रेमानेही नाती तयार होतात. तेव्हा रोहित तिथे आला. त्याने मृणालला उचलून घेतलं. बरोबर, आपल्या आजी दोघी खऱ्या बहिणींसारख्या आहेत. आता सांग, तुला कोणती आजी जास्त आवडते? मृणाल हसत म्हणाली, दोन्ही. रोहितने माझ्याकडे पाहिलं. आपण दोघांनाही आवडतो ना? मी होकार दिला. त्या क्षणी मनात शांतता होती, कारण आम्ही एक कुटुंब बनलो होतो. ती एक रात्र आमच्यासाठी कधी वादाचा विषय ठरली नाही. ती एक स्मृती ठरली, जिने आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलं. आता आम्ही त्या रात्रीबद्दल कधी बोलत नाही, पण तिचं स्मरण कृतज्ञतेने होतं. काही दिवसांनी सासूबाईंनी मला हळूच विचारलं, स्मिता, तुझ्या आईला पुन्हा लग्न करायचं असेल तर तू काय म्हणशील? मी थोडं थपकले, पण विचार केला. आई अजून तरुण आहे, तिला साथ हवी आहे, मी सांगितलं. आजीबाई, तिच्या आनंदात माझा आनंद आहे, पण तिला विचारावं लागेल, सासूबाई म्हणाल्या. मी तिला विचारले. ती म्हणाली, मला नवं नातं बांधायची इच्छा नाही. माझी मुलगा, माझा जावई, माझी नात, तुम्ही सगळे हेच माझे आहात. यापेक्षा मला काय हवं? माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी आईकडे गेले. ती बागेत मुलासोबत बसली होती. मी तिच्या शेजारी बसले. आई, तू खरंच आनंदी आहेस ना? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. हो ग, पहिल्यांदा तू माहेरी आलीस तेव्हा मी एकटी होते. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं. हो ग, पहिल्यांदा तू माहेरी आली होतीस ना, तेव्हा मी एकटी होते. पण आता मला एकटेपणा जाणवत नाही. तुझ्या सासूबाई माझ्या बहिणीसारख्या आहेत. रोहित माझा मुलगा आहे. तू आणि मृणाल तर माझे प्राण. आता मला कशाचीही कमी नाही. त्या दिवशी संध्याकाळी सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. मृणाल आजीच्या मांडीवर झोपली होती. सासूबाई चहा घेऊन आल्या. रोहितने एकदम मनातलं सांगितलं, आपण सगळे एकदा तरी फिरायला जाऊया कोकणात समुद्रकिनारी. सासूबाई म्हणाल्या, छान कल्पना आहे. आईही तयार झाली. त्या सहलीची तयारी सुरू झाली. रोहितने सगळी बुकिंग केली. जाताना गाडीत मृणाल म्हणाली, आजी समुद्रात पाणी खूपच असतं ना? आई म्हणाली, हो ग, तुझ्या आयुष्यातलं सुख तितकंच अफाट असावं. सासूबाई म्हणाल्या, आणि दुःख समुद्राच्या पाण्यासारखं मागे राहून जावं. रोहितने गाडी हळू चालवली. मी त्यांच्या शेजारी बसले होते. त्याने माझ्याकडे पाहिलं. स्मिता, आपलं आयुष्य आता पूर्ण झालंय. मी हसले, हो, पण आता पूर्ण आयुष्य जगायचंय. समुद्रकिनारी पोहोचल्यावर मुन्नाल धावत धावत पाण्यात गेली. आई आणि सासूबाई दोघी तिच्याकडे पाहत होत्या. मी आणि रोहित त्यांच्याकडे पाहत होतो. सूर्यास्ताच्या सोनेरी रंगात सगळं विरघळत होतं. रोहित म्हणाला, हे सगळं त्या एका रात्रीनं शक्य झालं. मी म्हणाले, नाही, या सगळ्यामुळे त्या रात्रीला अर्थ आला. आई तिथून हाक मारत होती, स्मिता, रोहित, या फोटो काढूया. आम्ही सगळे एकत्र उभे राहिलो. समोर समुद्र होता. आकाशात पाहिलं तारा दिसू लागला होता. त्या क्षणात मला वाटलं, आयुष्यातील प्रत्येक वळण, प्रत्येक चूक, प्रत्येक भेट, या सगळ्यांचा एक उद्देश असतो. आमच्या आयुष्यात तो प्रसंग आला ज्याने आम्हाला एकमेकांच्या जवळ आणलं होतं, आणि ते नातं आता कधीही आणणार नाही. घरी परतल्यावर मी डायरीत लिहिलं, त्या रात्रीचा अंधार संपला, पण त्यातून उजेड निर्माण झाला. आईला तिचं हरवलेलं स्वप्न परत मिळालं. रोहितला एक नवी ममता मिळाली. सासूबाईंना एक बहीण मिळाली. मला 2 आई मिळाल्या आणि मृणालला अफाट प्रेम मिळालं. सगळ्यात मोठं म्हणजे आम्हाला कुटुंब या शब्दाचा अर्थ कळाला. तो फक्त रक्ताचा नसतो, तर समजूतदारपणाचा, स्वीकार आणि प्रेम यांचा असतो. आज मी ही डायरी बंद करते. उद्या पुन्हा नवा दिवस असेल. मृणाल शाळेत जाईल, आई उद्यानात फिरायला जाईल, सासूबाई स्वयंपाक करतील, रोहित ऑफिसला जाईल, आणि मी या सगळ्यांच्या मध्यभागी उभे राहून या सुंदर कुटुंबाचा भाग बनून राहील. कारण हेच आयुष्य आहे, सादर, सरळ, पण प्रेमाने भरलेलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.